आता लक्ष द्या, आयसोस्केलस ट्रायंगल थेरम बघायचा, स्टेटमेंट नीट वाचायचं लक्ष देऊन. इफ टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट देन द अँगल्स अपोजिट टू देम आर कॉन्ग्रंट. आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय? समद्विभुज त्रिकोण, बरोबर ना. समद्विभुज त्रिकोणाचे वैशिष्ट्य काय? त्याच्या दोन बाजू काय असतात? एकरूप असतात, बरोबर. आपण एक समद्विभुज त्रिकोण घेऊ. त्याला नाव देऊयात ए बी सी. आता लक्षात घ्या, याच्या दोन बाजू एकरूप घ्यायच्यात. कुठल्या एकरूप घेतल्या? ए बी आणि ए सी ह्या दोन बाजू एकरूप घेतल्या, बरोबर. तर सिद्ध काय करायचं? आता एक लक्षात घ्या, थिअरमचं गिवन कसं लिहितो आपण? गिवन मध्ये काय लिहायचं? तर गिवन मध्ये काय लिहायचं हे कुठं सापडतं? इफ आणि देनच्या मधला पार्ट काय? टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रंट आहे. ह्याला म्हणतो आपण इफच्या नंतरचा पार्ट आणि देनच्या अगोदरचा पार्ट, ह्याला काय म्हणतो? अँटीसिडंट म्हणतो. अँटीसिडंटला काय म्हणतो मराठीमध्ये? पूर्वार्ध. आणि पूर्वार्धात जी तुम्हाला माहिती आहे, जी माहिती दिलेली आहे, त्या माहितीवरून तुम्ही आकृती तयार करायची. त्यांनी काय सांगितलं? दोन बाजू एकरूप असलेला एक त्रिकोण आहे, घेतला, त्याला नाव दिलं ए बी सी. कुठल्या दोन बाजू एकरूप घेतल्या? ए बी आणि ए सी. तर गिवन मध्ये तेच लिहिणार तुम्ही. अँटीसिडंट वरून तुम्ही आकृती तयार करा आणि आकृतीमध्ये जी माहिती आहे ती गिवन मध्ये लिहा. हा, इन ट्रायंगल ABC सेगमेंट किंवा साइड AB कॉन्ग्रंट सेगमेंट AC. हा झाला गिवनचा पार्ट. टू प्रूव्ह, टू प्रूव्ह म्हणजे काय? ते सिद्ध करायचं आहे. आता टू प्रूव्ह मध्ये कोणता पार्ट येतो? तर देनच्या नंतरचा पार्ट. देनच्या नंतरचा पार्ट म्हणजेच काय? त्याला आपण काय म्हणतो? कन्सिक्वेंट. मराठीत काय म्हणतो? उत्तरार्ध. काय सिद्ध करायचं आहे? ज्या दोन बाजू एकरूप आहेत ना, त्यांच्या अपोजिट असलेले अँगल सुद्धा काय आहेत? एकरूप असतात, असं सिद्ध करायचं. मग कोणत्या दोन बाजू एकरूप घेतल्यात तुम्ही? ए बी आणि ए सी ह्या दोन बाजू एकरूप घेतलेल्या आहेत. मग ए सीच्या समोरचा कोण कुठला? बाजू ए सीच्या समोरचा कोण कुठला? पी हा कोण म्हणजेच कुठला? ए बी सी. कोण? ए बी सी कॉन्ग्रंट अँगल. ए बीच्या समोरचा कोण कुठला? सी. सीचं नाव कसं लिहिणार? ए सी बी. हे तुम्हाला सिद्ध करायचं, बरोबर. आता डायरेक्ट तर आपण हे सिद्ध करू शकत नाही. आता काय करावं लागेल? आपण नुकत्याच टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी बघितलं, बरोबर. ट्रायंगलच्या कॉन्ग्रन्सीच्या टेस्ट बघितलेल्या. तर काय करायचं? हे दोन अँगल आपल्याला कॉन्ग्रंट आहेत हे सिद्ध करायचं ना. तर हे दोन अँगल दोन वेगवेगळ्या ट्रायंगलचे अँगल झाले पाहिजेत, असं एक कन्स्ट्रक्शन करायचं. तर मी काय करतोय? अँगल बायसेक्टर काढतोय. रे ए जे आहे ते अँगल ए ची काय? अँगल बायसेक्टर आहे. अँगल ए ची काय आहे? रे ए ही काय आहे? बायसेक्टर आहे, बरोबर. आता मी असं कन्स्ट्रक्शन का केलं? तर हे बघा, ए ही बायसेक्टर काढल्यामुळे दोन त्रिकोण तयार झाले, ए बी ई आणि ए सी ई हे दोन ट्रायंगल तयार झाले. आता हे दोन ट्रायंगल मला कॉन्ग्रंट दाखवायचे. कॉन्ग्रंट कसं दाखवू शकतो मी? बघा, साइड ए बी कॉन्ग्रंट साइड ए सी काय गिवन आहे. त्यानंतर अँगल बी ए ई ह्यातला अँगल करस्पॉन्डिंग अँगल कुठला? सी ए ई. हे दोन्ही अँगल काय आहेत? कॉन्ग्रंट आहेत. का? तसं आपण कन्स्ट्रक्शन केलं. आणि सेगमेंट ए कॉन्ग्रंट सेगमेंट ए, कारण ए हा सेगमेंट ह्या पण ट्रायंगलचा आहे, ह्या पण ट्रायंगलची साईड आहे आणि त्या पण ट्रायंगलची साईड आहे. त्यामुळे साईड ए कॉन्ग्रंट साईड ए, असं का? कॉमन साईड, बरोबर. मग साईड अँगल साईड ह्या टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल काय झाले? कॉन्ग्रंट झाले. आणि एकदा का दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले की मी हे दोन अँगल काय दाखवू शकतो? कॉन्ग्रंट दाखवू शकतो. का? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. एकरूप त्रिकोणाचे संगत कोण काय असतात? एकरूप असतात, बरोबर. मग कन्स्ट्रक्शन काय करणार? कन्स्ट्रक्शन मध्ये काय?
ड्रॉ काय म्हणणार, बायसेक्टर, बायसेक्टर ड्रॉ केला तुम्ही कोणत्या अँगलचा, ऑफ अँगल BAC विच जो इंटरसेक्ट करतो म्हणजे छेदतो, इंटरसेक्ट्स साइड BC ॲट पॉइंट कोणत्या बिंदूमध्ये, ई या बिंदू. ठीक आहे, समजलं. आता प्रूफ, प्रूफमध्ये महत्वाचं हां काय म्हणणार, कोणते कोणते दोन ट्रायंगल तयार झाले, आपण ह्या आकृतीला उभं कट केल्यामुळे कुठले कुठले दोन ट्रायंगल तयार झाले, ABE आणि ACE. मग काय म्हणणार, इन ट्रायंगल ABE अँड ट्रायंगल ACE, ABE आणि ACE ह्या ट्रायंगलमध्ये हा सेगमेंट किंवा साइड AB कॉन्ग्रंट साइड कोणती, AC का, गिवन, गिवनचा पार्ट बरोबर. त्यानंतर अँगल BAE कॉन्ग्रंट अँगल हां CAE, हे कुठनं आलं, तसं आपण काय केलं, कन्स्ट्रक्शन केलं. ठीक आहे, मला इथे जागा पूर्ण नाही, मी खाली लिहितो. आणि साइड AE कॉन्ग्रंट साइड कुठली, एच, ती काय, कॉमन साइड. आणि म्हणून दोन्ही ट्रायंगल कुठले, ABE कॉन्ग्रंट ट्रायंगल ACE हे दोन्ही कॉन्ग्रंट झाले कोणत्या टेस्टनुसार, साइड अँगल साइड टेस्टनुसार दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले. एकदा काही दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट झाले की ह्या दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रंट दाखवण्यामागचा आपला उद्देश काय होता, तर ह्या दोघांमधले हा जो अँगल आहे, आता ABE मधला अँगल जो आहे, ABE ह्या ट्रायंगल मधला अँगल जो आहे ABE, तो ACE ह्या ट्रायंगल मधल्या ACE ह्या अँगलला काय कॉन्ग्रंट दाखवायचं आहे बरोबर. कशानुसार दाखवणार बघा, डायरेक्ट काय म्हणणार, देअरफॉर अँगल ABE कॉन्ग्रंट अँगल ACE, कारण काय देणार, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, CACT म्हणायचं, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल, शॉर्टकटमध्ये आपण त्याला CACT म्हणतो. आणि बघा हे जे दोन अँगल्स आहेत यांचीच नावं काय आहेत, देअरफॉर किंवा दॅट इज म्हणा, दॅट इज अँगल ABE चं नाव मी काय लिहू शकतो, अँगल ABC, आणि अँगल कॉन्ग्रंट अँगल ACE चं नाव काय लिहू शकतो मी, ACB बरोबर. असं का, का तर BE आणि C हे काय आहेत, कोलिनियर पॉइंट, आणि E हा B आणि C च्या काय आहे, दरम्यान आहे बरोबर. समजलं, थेरम समजला का, ठीक, लिहून घेता, घ्या.